नारद भक्तिसूत्र संपत आलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा कसा, आणि जी भक्ती करायची आहे ती भक्ती कशी, आणि त्याला प्राप्त झालेले जे कोणी असतील भक्त, या तिचं वर्णन केलेलं आहे. भगवान पुढे भक्ती, पुढे भक्त. त्याच्या साधनाचा विचार केला आहे, फलाचा विचार केला आहे. भक्तीचं स्वरूप काय आहे आपण जसं समजतो त्याप्रमाणे नाही. सातपस्तीन पर्व आता तो भक्ती व्याख्यास्य बा. सातपस्तीन पर्व पंडित का असेना, ज्ञानी का असेना, अनेक नाही माझे मना नौका पंडित, नामरूपी जळवे त्याचा दास मी होय. तुका म्हणे नवविध भक्ती झाली तो अशी नवविध प्रकारची आणि भक्ती सांगितलेली आहे वेदामधून. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म. आणि जे महाभारतामध्ये, रामायणामध्ये आणि कोण भक्तीचे आचार्य हे सांगितलेले आहे. तर श्रवण भक्तीचा आचार्य हनुमंत आहे, नाही का, महान भक्त. त्याची गोष्ट सांगून वेळ घेत नाही. एकदा नारद आणि हनुमंतराय गेले देवाच्या भेटी करता. तेव्हा सांगितलं, म्हणलं परमात्मा कुठे आहे? ते म्हणलं दे पूजा करून राहिलेलं आहे. काय करून राहिलेलं आहे? म्हणलं थांबा तोपर्यंत. सर्वांना आश्चर्य वाटलं, याची पूजा सगळं जग करते आणि तो कोणाची पूजा करतो? असं कोणाची लोक पूजा करतात परमात्म्याची, परमात्माची कोणाची करतात? मग शंका आली बघा. मग हनुमंतरायाने कोणाला विचारलं? नारदाला विचारलं. म्हणलं हे कोणाची पूजा करतात? मग ते नारदाने सांगितलं, म्हणलं तुम्हाला कल्पना नाही. हे जे भक्त आहेत ना, भक्ताची यादी दिली बघा. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरी, शुक, रुक्मांगदानुष्टभीषणादीन पुण्यानी माप परम यादी दाखवली. त्याच्यामध्ये काय होतं बघा, त्या यादीमध्ये हनुमंताचं नाव नव्हतं. कोणाचं? हनुमंत कुठं आहे? आणि एवढा मोठा भक्त कोण? राम अवतारामध्ये खरा भक्त कोण? हनुमंत आहे. कृष्ण अवतारात नाही सांगता येत. अर्जुन. मग गीता कोणाला सांगितले आहे का? त्याच्यात पाहते बघा नाव. हनुमंताचं काय नाही, नाव नाही. मग काय विचारतात ते नारद महर्षी, एवढे मोठे भक्त तुम्ही आणि तुमचं काय नाही भक्ताच्या यादीमध्ये? म्हणलं काही खरं आहे काय नाही. मग देवाला सुद्धा विचारलं, म्हणलं गीता हनुमंताचं नाव दिसत नाही. एवढा मोठा भक्त आणि त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये दिसत नाही. काय भक्तीच्या त्या हनुमंत भक्तीची वाट कोणी दाखवली आहे का नाही? आणि मग भगवान म्हणायला लागले, म्हटलं ते आहे ते बरोबर आहे. मग हनुमंतराला वाटलं काही असे नका, आपण नाव असो का नसो, आपल्याला का आपली भक्ती करावी समजा. या भानगडीत कशाला पडायचं? मग ते नारद महर्षी ते म्हणायला लागले, म्हटलं देवा तुमचं काही डोकं फिरलं का? सामान्य भक्ताची नावं घेतली आणि एवढा मोठा हनुमंत आहे. त्याचं रामायण कोणावर अवलंबून आहे सगळं? एक हनुमंत वजा केला तर 100चा आकडा आहे. त्याला किंमत कोणामुळे? तर एक पाठीशी आहे त्याच्यामुळे. आणि एक पाठीची पोच आहे, पुसून टाकला तर शून्याला कोण विचारे? तसा हनुमंतर आहे. रामायणातून वजा केले तर रामायण काय? शून्य. मग ते असं नका तू लक्ष्मण असो का, राम असो का, आणखी कोणी असो, आणि त्याचं नाव नाही.
मग भगवंतानी सांगितलं, म्हणलं पहा, ते जे भक्त आहे ना, तर म्हणलं आमच्याकडे 2 यादी आहे. एक यादी अशी आहे, त्याच्यामध्ये भक्ताला किती मी आवडतो याची यादी आहे. कोणाला? भक्ताला. कारण भक्ताच्या आवडीचा विषय कोण आहे? मग असे भक्त, बरं का, ज्यांना कोण आवडतो अशा भक्ताची यादी एक आहे म्हणाले, त्याची पुराण आहे. आणि दुसरी जी यादी आहे, मला कोण आवडते, कोण मला कोण आवडते. म्हटलं पहिली जी यादी आहे ना, ज्यांना मी आवडतो त्याची आहे. मला ते आवडत नाही. चतुर्विधा भजन तेव्हा त्याच्यामध्ये 4 प्रकारचे भक्त आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण कसं आहे. देवाला विचारलं 4 पैकी तुम्हाला कोण आवडते? ज्ञानी त्वात्मैव मे मतम, अर्थ जिज्ञासू. याला मी आवडतो पण ते मला आवडत नाही. मग तुम्हाला कोण आवडतो? ज्ञानी हा तो भक्त, आत्मा माझा, असं म्हणलं आहे. मग पहिल्या यादीमध्ये हनुमंताचं नाव नाही. दुसऱ्या यादीमध्ये सगळ्याच्या अगोदर कोणाचं नाव आहे? मग कोणाला म्हणलं मला आवडणाऱ्या भक्ताची आहे. सच मम प्रिया. तुमच्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्तियोग आहे ना, त्याच्यामध्ये भक्ती कशी, काम कसे, नाही का, अष्टगिरीची अपकंठी रिगालिया, रश्मी जायचे कीर्ती, नाही का, वर्षाकाळी सरिता जसे बसी नीच नवी बसत फरी ठाकली आई सागर मागे गैया ते गंगेची ऐसे पडवर ऐसे सर्वेंद्रिया सहित मत माझी सोय रात्र दिवस न मळते इत्यादी सर्व परी जे वक्तव्य श्रीहरी बांधवणी यादी दया माझी कोण योग तत्वता जाणीतला. मग कोणी मला जाणले? ज्ञानी भक्त आहे. बाकीचे भक्ती करतात पण त्यांना परमात्मा कळालेला नाही. आणि ज्यांना परमात्मा कळाला ते काय मागत असतात? तो मला व्हावा आणि वेळोवेळा व्हावा. आहे कोणाचे कोण काय मागतात? मग परमात्माच मागा. अनन्याचिंतन तो त्याच्याम नित्ययुक्त. म्हणून मला आवडणारे भक्त कोणते आहे? 12व्या अध्यायामध्ये याची, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याची काय यादी आहे. आणि जे भक्तीच करत नाही त्यांचा प्रश्न काय आहे? नमान दुष्कृतीनो प्रबद्धन्ते न देवता. अहंकाराने पचडलेले असतात. एक रस्ता आपला आणि श्रीमंत भरपूर धनधान्य काही कल्पनेचा प्रश्नच नाही. 25 लाख रुपये गुंठा जमीन, 10-5 एकर जमीन, किती पैसा आहे? बँकेवाले म्हणून नको तेवढं जात. बरं मनासारखा मुलगा, सगळं काही आहे, पत्नी मनासारखी, लोकांतरामध्ये काय आहे? मान आहे, सगळ्या गोष्टी आहे. आता बरं का, एका ग्रस्ताला विचारायला आला, तोही श्रीमंत होता. ज्याला विचारतो तोही कोण आहे? श्रीमंत. पण त्याने संकल्प केला होता 7.5 कोटी देवाचा काय करायचा, नाही का, रामकृष्ण हरीचा काय करायचा. मग तो आपला जप करत होता. मग या श्रीमंत माणसाने त्याला विचारलं, म्हणलं का तुम्ही जप कशा करता तुम्हाला काय जरूरत आहे? पैसा करता तुम्हाला माप पैसा आहे की? एका गुंठ्याला किती मिळते? 50 लाख. भाव कमी होऊन राहिला का वाढून राहिला? आता विद्यार्थ्यांनी या भानगडीत पडू नये. म्हटलं इतकी इस्टेट तुमच्याकडे, बरं मुलगाही मनासारखा आहे, तोही पैसा कमावतो, सुनबाईसुद्धा काय कमावतो. बरं घरामध्ये स्वतः कोणी प्रेमाने वागतात. मग असंही असताना तुम्हाला निरोगी शरीर आहे, म्हणा
मग जप करण्याचं कारण काय? जवळला तर सांगतो तुम्हाला. मला आमच्याकडे सर्व काय आहे, धनधान्य आहे, मनासारखं आहे, आम्हाला भक्ती करण्याची काय? आम्हाला तुम्ही भक्ती करत नाही का? म्हणलं आम्ही त्या भानगडीत काय करत नाही, पडतच नाही आम्ही. त्याला भक्ती काय वाटते? मग याला उत्तर देऊन सांगितलं, म्हणलं हे पाय, मी जो जप करतो तो जप इथल्या करता नाही, परलोका करता. कुठली? धना आणि पशुवाच्या गोष्टी भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति. माझ्या वेळेला प्राण निघून गेल्यानंतर पुढे काय? ज्याच्याकरता आपण प्रयत्न केला ते कुठं राहते? धना आणि भूमो भार्या गृहद्वार अंतकाळी मी परदेशी. मला मला देव पडल्यानंतर कोण कामी येणार? कर्मानुभवाचे आहे. त्याने जे काही पुण्य केलं असेल त्या पुण्याला अनुसरून करा हरिभक्ती परलोकी आणि सोडविल यमा मनुष्यपण तरी नाहीतरी हे मनुष्यपणाला आलेल्या मनुष्य देहाला सार्थक कोणताच साधी नारायण. पण ज्याची आपल्याला भक्ती करायची आहे ते भक्तीचं काय करायला पाहिजे? इच्छाची भक्ती, अज्ञानाची भक्ती आणि इच्छेची बस. गुळाचाच खडा घ्यायचा. आणि तो गणपती कशाचा आहे? गुळाचा. संकल्प सोडायच्या वेळेला त्याला संकल्प वेळेला गुळ कुठून आला? त्याचाच गुळ काढायचा आणि त्यालाच काय करायचं. आणि मागण्या किती काय विचारू नका, नाही का? प्रसादाला फक्त गुळाचा खडा आणि मागण्या किती? संकल्प गाडगाडी एवढा. अस्माकं सकल कुटुंबानां स्थैर्यं शैर्यं वगैरे द्विपद चतुष्पद. चतुष्पद म्हणजे पशु. किती त्याचे पाय? बरं आहे पशुला. द्विपद म्हणजे कोंबडी. वारकऱ्याच्या घरी किती कोंबडी असावी लागते का? अलीकडे काही नाही, कुटुंबाने जाऊ दे. पुढे कालांतराने असा वर्ग निर्माण होईल की ज्याला आपण पाप खाल्ल्यानंतर, मांस खाल्ल्यानंतर पाप होते याची जाणीव राहणार नाही, असा वर्ग तयार होईल. सध्या बरी आहे परिस्थिती. निदान पाप खाल्ल्यानंतर काय होते? पाप होते याची काय कालांतराने जाणीव काय होईल? काही नाही, खुशाल पाप मांस खात जाणं. अंडे काय करायचं? बाप पोराला बरं का नाश्ता करता काय देतील? काही सांगता येत नाही. बरं आहे आपला काल चांगला आहे, आपल्याला काय आहे चांगलं आहे का? म्हणून भक्तीतले काही विधी पाळावे लागत असतात. तुमच्या इथं नाही का आळंदीला संस्थेमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर संहिता सांगतात. काय सांगा? पाळायची असेल तर या, नाही पाळत असेल तर जा. असं इथं विधी आहे ना आपल्या. एक गोष्ट सांगतात बा, ते नथुबा सांगायचे. नथुबाला मारुतीबाने गोष्ट सांगितली नाही. माहिती विद्यार्थी असतात त्यावेळेस ही संस्था आहे आणि प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहे. घंटा कोणी वाजवायचे, पण झाडायचं कोणी, नाही का सरपण कोणी आणायचं, आपापल्या काम काय करायचं. तसंच पाळी नाही. ते टोपल्याचे संडास होते आणि ते 8 दिवसा म्हणून काय करायचे? साफ करायचे. एक श्रीमंताचा पोरगा ते मारुतीबा होते. मग ते मारुतीबाने सांगितलं, म्हणलं हे पहा, आम्ही तुला हे सांगतो काम, तुझ्यावर पाळी आलेली आहे कशाची? संडास साफ करायची. तर म्हटलं बाबा माझ्या घरी कामगार लोक आहे. काय लोक आहे? बरं का, सगळे कामं करतात. आणि मला म्हणायला लागलं तुम्ही हे काम सांगता कोणतं? मारुतीबाने सांगितलं, म्हटलं हे पहा आम्ही सांगतो ते काम काय केलं पाहिजे. मग तो कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो,
का काही असं. म्हणलं मला हे काम सांगा. मला तुला जर करायचं नसेल आताच्या हातात बळकटी बांधायची, आताच्या हातात दरवाजाने काय करायचं. ही संस्थेची परंपरा आहे. ते काही नाही, येते होतो गवत कामा नाही. म्हणजे श्रीमंत नाही, तर काही नाही, शिकला नाही, ते अशिक्षित काही नाही. ज्याला जे काम सांगितलं ते काम काय केलं पाहिजे, केलंच पाहिजे. लाज धरता कामा नाही. जाऊ द्या. हे कशा करता चाललेलं आहे. भक्ती कळावी लागते, काय कळावी म्हणून. पण फार चांगलं आहे, काहीच करत नाही. एखादा असतो ना, तर म्हणलं अहो एखादाचे करा की, तर म्हणलं आमच्याकडनं काय होत नाही. राहा दिवसभर राहायचं उपाशी. एवढा मोठा नाजूक देह त्याला सुकवायचा. एखाद्याचे करायचं तर म्हणलं आमच्याकडनं फराळ अन्न खाल्ल्याशिवाय रावल्या जात. मग त्याला सांगतात. म्हटलं हे बा काही हरकत नाही, अन्न नको खाऊ पण फराळ काय कर, दिवसभर चर. एकादशी जसा ज्याचा अधिकार त्याप्रमाणे तुला साधनं काय करावं लागते सांगावे लागते. तात्पर्य हे भक्तिशास्त्र आहे. परिचय भक्ती अशी पर्जन्याची सुटी घालायची. दरावर स्वाभाविक भक्ती म्हणतात. कोणती भक्ती ते प्रेम आणावं लागत नाही. तुका म्हणे कृपा करील अंतरीचं हे वर्म. गोष्ट सांगू तुम्हाला. एकदा ते परमात्मा यायचे बघा, आणि आल्यानंतर द्रौपदीच्या महालात जायचे, आणि वेळ मिळाली तर कोणाच्या महालात जायचे, सुभद्रेच्या. मग सुभद्रेने तक्रार केली नारदाच्या जवळ. म्हणलं खरे नारदा, भगवंताची मी कोण आहे. म्हटलं बहीण आहे का तुम्ही. आणि म्हटलं द्रौपदी ती मानलेली बहीण आहे. ती आपलं धर्मशास्त्र आहे ना, आपलं उच्च धर्मशास्त्र काय आहे आपलं, बरं का. आपल्या बहिणीलाही आपण काय म्हणतो, बरं का. आणि एका परकी बाई असली तिलाही आपण काय म्हणतो, मेरे प्यारे बाई और भाऊ. खरोखरच तुमची बहीण आहे का, आई आहे का. पण भक्तिशास्त्र आहे. जशी आपली आई आहे जन्मदात्री, तशी दुसरी बाई सुद्धा कोण आहे. तुकोबराने म्हटलेलं आहे, जाईवा तू माते शब्द ठेवा. कोणता शब्द ठेवा, कशा करता आली तिथे. आम्ही विष्णुदास मातृभाव. कोणत्याही ठिकाणी कोणता भाव लावता येते. मग तुम्ही बागे विकणारे लोक काहीतरी फुलं फळं, मग ते काय मावशी मावशी काय रे चपला इथं ठेवा आणि काय घेऊन जा. मग खरोखरच मावशी आहे का त्याची. पूज्य भाव कोणता भाव, हे शिकवणारा धर्म कोणता आहे, आपला धर्म आहे. आईला तर आई म्हणायचं, पण दुसरी बाई असेल तिला काय म्हणायचं. हे विवेकानंदाने शिकवलं होतं. कोणी बाकीचे लोक असायचे ना, काही ना त्यांच्याकडे भाषणाला सुरुवात. आणि विवेकानंदाच्या भाषणाला इंग्रजीमधून सगळ्या लोकांना आई बहिणा म्हटलेलं. लगेच सगळे लोक उभे राहिले आणि टाळ्या वाजवत बसले, कारण कधी ऐकलंच नव्हतं. मग विवेकानंदाने सांगितलं खाली बसा. खरं ना, विजयपत्र मिळवलं होतं. कोणतं पत्र, सगळ्या जगातल्या धर्म परिषदाच्या कडे. मग त्यांना स्मारक आहे कन्याकुमारीला. आता अलीकडे त्याचा विसर पडत चाललेला आहे. मामासाहेबसुद्धा कोणाच्या मशीनमध्ये होते, रामकृष्ण मशीनमध्ये. आता हिरो कोण झाला होता, अमिताभ बच्चन. जिथं जाऊ तिथं फोटो कोणाचे त्याचे आहे का. मग अलीकडे
हे तुमचे काय म्हणते आदर्श कोण झालेलं आहे? सिनेमातले लोक आणि दुसरे क्रिकेटचे खेळणारे लोक, हे लोकांचं काय होत बसलं हे सगळे त्याप्रमाणेच वागतात. आता टीका म्हणून नव्हे कोणावरती. आता धोतर नेसलेला माणूस दिसत काही दिवसानं काय होणार नाही. सगळे कोण आपलं जास्त राजकारणातलं काय आपला विषय सहज आला म्हणून भक्ती कळाली पाहिजे, त्याची साधना कळाली पाहिजे. ज्याने ते साध्य आपल्याला सगळा विचार तस्य साधना आणि गायन द्यायचे तत्व विशेष टाकात संगत टाकात अव्यावृत भजनात. खंडित भजन नको. कोणतं भजन? अव्यावृत भजन. बरं आणखी पण त्याचं म्हणलं ते भक्ताजी त्याचं लक्षण काय त्याचाही विचार केलेला आहे. तर लक्षणाने वाचनते नाना मतभेदात पूजादिषु गर्ग पराशर्या कथादिषु गर्ग असा परानुरक्ती ईश्वरे सांगितले दर्शन म्हणाय. बऱ्याचशा लोकांनी भक्तिसूत्र लिहिले, अनेक लोकांना आम्ही भक्तिसूत्र लिहिले. त्याच्यामध्ये प्रसिद्ध भक्तिसूत्र कोणतं आहे? नाही का अभंग सगळ्यांनी केले, नामदेव महाराजांनी केले, नाथ महाराजांनी केले, सर्व संतांनी केले. पण गाथा म्हटल्यानंतर प्रसिद्धी कोणाची आहे? तुकोबरायची. तसे नारद भक्तिसूत्राचे अनिर्वचनीय प्रेमस्वरूप मुखास्वादानुभव प्रेम हीच भक्ती आहे. प्रेमी भक्ती म्हणजे भिक्षेप त्यांचा झाला 7% परम प्रेमरूप प्रेमस्वरूप. मग ते नारदाची गोष्ट सांगतो. आमच्या नारदाला सुभद्रेने सांगितलं, म्हटलं तिथं मानलेली बहीण आहे आणि तिच्याकडे जात असं माझ्याकडे काम मिळालं तर मिळालं येत असं. मग देवानी नारदेनं विचारण्याकरता म्हटलं देवा नारदाची ही एक तक्रार आहे आपल्या सुभद्रेची. देवाला सगळं माहिती होतं. मग देवाने आपलं बोट काय केलं असं कापून घेतलं बा थोडं इजा झाली त्याला. त्याला काय रक्त यायला लागलं. मग त्याच्याकरता बांधण्याकरता काय पाहिजे? पट्टी पाहिजे. शेजारीच कोणाचा माल होता? सुभद्रेचा. पट्टी आणण्याकरता नारद कुठं गेला? म्हणलं विचारलं का नारदाला देवाला? म्हणलं आहे साहेब नंतर विचार सांगत बसव कोण आवडते तो. म्हणलं अगोदर तुमच्या भावाचं काय का बोट कापलेलं आहे, रक्ताची काय लागली, त्याला बांधण्याकरता काय पाहिजे? पट्टी पाहिजे. म्हणलं लवकर पट्टी द्या. आता श्रीमंताच्या घरी कडं पट्टी राहते का? आणि तिथे किती राहत असते? एक भेटलं होतं बघा आम्हाला. म्हटलं का रोज सदरा बदलवता तुम्ही, काय भानगड आहे? तर म्हणले महाराज एका सदराला एक दिवस येतो हेच त्याचं भाग्य आहे. म्हटलं सदरे किती आहे? 500. म्हटलं कदाचित मेला बिला सरपण आणण्याचं काय. श्रीमंताच्या घरी उठा कपडे सापडते. मग ते काय करायचे? मग पुष्कळ पाहिला ही साडी पहा, ती पहा, ती पहा, ती पहा. सगळ्या आणखी मोठा सगळा येऊन माल. आणि त्याची पट्टी पाडण्याचं धैर्य कोणाला होईना. सगळं नारदाने विचारायचं मिळाली का पट्टी, मिळाली का चिंदी, मिळाली का, मिळाली का? म्हणला नारदा तू सांग आहे का ते? सगळ्या म्हटल्या सगळ्या साड्या नमकान तमकान हे चिंदी असती तर तुला काय? म्हटलं नाही का चिंदी? नाही का? म्हटलं असती तर दिला नसती, आता नाहीच तर द्यायची. बरं म्हटलं मग जाऊ का? जागे म्हणायला लागले आम्ही ते. मग आता तिकडून कोण येऊन राहिली होती बरं का? हा याच्याकडे मग आणि द्रौपदीने विचारलं, म्हटलं नारदा काय आहे? म्हटलं तुमच्या भावाचे काय कापलेलं आहे, बांधण्याकरता काय पाहिजे?
आणि ती पाणी घेऊन येऊन राहिली ती बाई, वर एक, डोक्यावर एक, कडेवर एक, हातात एक. पाणी हात काय दिले ते सगळे भांडे, पाण्याचे भांडे कुठे पडले. आणि जी पैठणी नेटली ती पैठणी काय गेली, आपली चिंधी दिली. जा म्हणायला लागले, भगवंताला सांग लहानपणासारखा तो करतो काहीतरी, हात कापून देतो. मग कोणाकडे गेला, नारद गेला बघा. म्हटलं अंडी का सुभद्रे कडून पट्टी, म्हटलं ती म्हणलं नाहीच तर द्यायची. म्हटलं मग द्रौपदीकडे, म्हटलं तिने पैठणी काय केली, मग तिच्याकडे पट्टी होती का. यावरून काय सिद्ध झालं, सुभद्रेचं प्रेम कोणावर आहे, कपड्यावर आहे. द्रौपदीचं प्रेम कोणावर आहे. म्हणलं मग अगोदर कुणाकडे जात तोच सांग की. हे सगळं कशावर अवलंबून आहे, सातत्स्यन परमा प्रेमरूपा. हे सगळं भगवान नाही का, प्रेम असल्यामुळे प्रश्नच नाही. शबरीचा काही विचार करतात का परमात्मा, तरी तिच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. हे सगळे भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाला फार महत्त्व आहे. सातत्स्यन परमा, स्वभावाचा प्रेम असते. कोणतं प्रेम आणावं लागत नाही, इतरांसाठी गुणावर अवलंबून असते. कशावर ते, त्याचे 3 प्रकार केले बा, गुणरूप महात्म्य शक्ती, संबंधाशक्ती आणि स्वभावाचा. गुणरूप म्हणजे एखाद्या माणसाच्या ठिकाणी आपलं प्रेम असते, त्याच्या गुणावर असते. टीका म्हणून नाही, उत्तम पक्वाचा होतो, त्याच्यावर प्रेम आहे का पक्वादावर आहे. उत्तम काय करतो, प्रेम कोणावर आहे, गाय. म्हणजे आपण करतो प्रेम कुणावर अवलंबून, गुणावर अवलंबून. कधी रूपावर अवलंबून. एखाद्या मुलीचं प्रेम एखाद्या मुलावर असते, कशावरून, रूपावर. पुढचं नाही सांगा जास्त, न सांगणं. म्हणलं तू आई बापाचं ऐकत नाही, कुणाचं ऐकत नाही, हे काही खरं आहे काय. एवढं त्या मुलीवरती प्रेम करण्याचं कारण काय. म्हणलं ती रूपवान आहे का, ते रूप काय सारखं राहते का. बघे बाप, मुलाचं प्रेम कोणावर असते, रूपावर असते. घरच्याचं लोक प्रेम कोणावर असते, धनावर असते. नाही तर आई मधुकरीला जातात, ती मधुकरी. जाऊ द्या. गुणावर. रुक्मिणीचं प्रेम कशावर होतं, गुणावर होतं. असं आहे ना. म्हणून श्रवणसोबत अंतरतांग पाणी असं म्हटलं. भगवंताचं स्वरूप तिनं ऐकलं आणि तेव्हापासून मनामध्ये निश्चय केला, पती करील तर कोणाला, भगवंता. अडथळे आले तरी सांगितलं पती प्रेम करील तर. मीराबाईचं प्रेम कोणावर होतं, ते काय नाही, राजाची पोरगी कोणाची, पण प्रेम परमात्म्यावर आहे. गुणावर असणारं प्रेम, संबंधावर असणारं प्रेम. एकमेकावर बी प्रेम करतात, त्यांचा घरगुती संबंध असो नाही का. यशोदेचं प्रेम कृष्णावर आहे, मुलगा म्हणून. देवकीचं प्रेम कोणावर आहे, कृष्णावर, मुलगा. एखाद्या नाही का असलेल्या रुक्मिणीचं प्रेम भगवंतावर कोणावर आहे, त्याच्या ऐश्वर्यावर आहे. संबंधजन्य म्हणतात, काय म्हणतात, असं प्रेम असतं. आणि ते जर का म्हणलं आमच्यावर तुम्ही फार प्रेम करता, म्हणलं तर श्रीमंत आहे म्हणून. यशास्त्री उत्तम नरक करूया, तुमच्या भांडारकराच्या पहिल्या पुस्तक आहे. सैव वक्ता सैव म्हणत नाही. कशावर, पैशावर प्रेम आहे कोणावर. एखाद्याजवळ पैसा असेल आणि आपल्याला काही पाहिजे असेल त्याच्यापासून, मग त्याचे लोक स्तुती करतात, काय तुमचे वडील नमकं तमका याला म्हणत असतात बरं का. याच्यावर प्रेम आहे. आणि भक्ताचं जे प्रेम असते गुणावर नाही, रूपावर नाही, मग कशावर असते, असं स्वाभाविक प्रेम असते. कोणाचं आईचं मुलावर ते कसं प्रेम असते,
स्वाभाविक असते. मग ते आंधळ असो का पांगळ असो का हे असो, भावाभावाचे प्रेम संबंधजन्य असा. मग त्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुमच्या मुलावरती मुलगा कसा आहे तुमचा? वा म्हणले माझा मुलगा म्हणजे काय पाहिजे आहे जगात आमच्या मुलासारखा कोण नाही. मग मुलगा नाही, तुमचा मुलगा म्हणजे कोण? म्हणलं राजीव गांधीच. मग माझ्या मुलासारखा सुंदर मुलगाच नाही. मग त्याला दिवसा कंदी झाली बघायला, नाकाचा तर काय नाही, तरी बाईचं प्रेम कोणावर आहे? मग ते कसे काय असे ना, स्वभावता प्रेम असे. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, याला स्वाभाविक प्रेम म्हणतात. तेव्हा गवळणीचं भगवंतावर जे प्रेम होतं ते प्रेम कसं होतं? स्वाभाविक होतं. आणून आणलं जात असे कधी असायचं ते, किती जरी पोरगं उन्हाळ निघालं कसे निघालं तरीसुद्धा स्वाभाविक प्रेम असे. काय असे? एका ठिकाणी अडचणीचं बाळंतपण होतं बा. मग त्या अडचणीच्या बाळंतपणा करता आणि डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी बाईला तपासलं आणि सांगितलं, म्हणलं मालकाला बोलवा. बरं मालकाला म्हणलं अडचणीचं बाळंतपण आहे, तुम्हाला मुलगा पाहिजे का बाई पाहिजे? म्हणलं असं का विचारता? बाई पाहिजे असेल तर मूल जिवंत राहू शकत नाही, मुलगा पाहिजे असेल तर मग तुम्हाला दोनपैकी कोण पाहिजे? मग यजमानाने सांगितलं मुलगा गेला तरी चालेल, बाई कोण पाहिजे? बरं आहे म्हणले, जा तुम्ही. मग त्या बाईला विचारलं अशी अशी अडचण आहे, तुम्हाला कोण पाहिजे? मुलगा पाहिजे का तुमचा जीव पाहिजे? मला असं का विचारता? मुलगा पाहिजे असेल तर तुम्ही जगू शकत नाही. बरं तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मुलाला काय करता येत नाही, मग दोनपैकी कोण पाहिजे? बाईने काय उत्तर दिलं, मी मेली तरी चालेल पण मुलाला काय ठेवा. असल्या प्रकारला जातीवंत प्रेम म्हणतात. काय म्हणतात? असं प्रेम कोणाच्या ठिकाणी तर गवळणे. सात्वस्मिन् परमा अमृत स्वरूपाच्या, असं हे प्रेमस्वरूप आणि भक्ती असते. ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही, सासूसाठी रडे भावांतरीचा. जर सासू कल्पना करा मेली, मग माहिती होती ना काय काय त्रास दिला तर. बरं झालं म्हणलं गेली, मनातून भावना असेल, पण पतीला काही वाटलं पाहिजे. मग पती जसा आणि आई करता रडतो तशी ही रडत असते का? मग खाली मान करते आणि तोंडातला धोका कुठं लावते? यजमानाला असं वाटते खरंच बरोबर सासूसाठी रडे आणि भावंतरीचा. त्याप्रमाणे खरं प्रेमाचा म्हणजे प्रेमालाच भक्ती म्हटलेलं आहे. असं आहे अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम मुखा साधनवान प्रकाशते कॉपी पात्रे गुणरहितं कामनारय प्रत्यक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरं तत्प्राप्य तदैव लोकयते. ते प्रेम त्यांच्या ठिकाणी आलं असल्यामुळे लोकांना ते प्रेम काय करतात? कीर्तनाचे नृत्यनाचे नाचले जे नामाचे नाही बाबाचे यमद माव कळा प्रिय तया पाच स्वामी वैकुंठी नसे एक हरी योगियाचे माणस परी तयापासी पांडवा मी अर्पणा जे तर नामघोष बरोबर खरं द्या. हे खऱ्या भक्ताची लक्षणं आहे. 12व्या अध्यायामध्ये सर्व भक्ताची लक्षणं अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र निर्ममो निरंकार समज संतुष्ट सततम योगी यथात्मा मयि अर्पित मनोबुद्धी योग समशत्रुच मित्रच तथा शीतोष्ण सुखदुःखेषु तुल्यनिंदा स्तुतीन भवने संतुष्टो येन अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रिय. अशा भक्ताची कथा जर कोणी ऐकत असेल बघा, ते प्राणापरवते वाढते. आणि जे भक्तचरित्राते मग ती शक्ती भगवंताच्या नावामध्ये, तीच शक्ती भक्ताच्या काय आहे? तुकाराम तुकाराम नाम गेला नाही का? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञान वासुदेव जीवतो. असा भक्ताचा काय केलं आहे?
मग नाही ज्याची भक्ती तो पती नारीसेन भजत. मग गरीब का असेना आपण भक्ती करीत असेल तर देवाला कोण आवडतं? न देश जाती रूप कुल धन. तुमच्या ठिकाणचं धन आवडते का? मग काय आवडते? प्रेम. का तुमचं रूप आवडते का? तुमचं कुळ आवडते का? मग काय आवडतं? तुमच्या अंतःकरणात असलेला भाव. भक्ती नसेल तर काही नाही. भक्ती बिन पशु सटविने कैसा आहे काय? अगा पृथ्वीवरी पाषाण तर दगड आला पोटाचे. नामाविन मुख आणि जीवा नव्हे का असं जवळ त्याचे जिने लाजीरवाने. भक्तीविन पशु असंच म्हणे. भक्ती करत असेल तर मग तो का म्हणे मला त्या घडत्याची आणि तरी माझ्या दैवा फार नाही. तेव्हा हेच भक्तिशास्त्र आहे. भक्ती स्वरूप पुष्कळ भक्तीवरती अनेक ग्रंथ लिहिलेले आहे. त्याच्यातले नारद भक्ती सूत्र 85 सूत्राचं हे सूत्र आहे का. म्हणून तशा साधना आणि गायन त्याचार्य पण तत्र नाही का भक्तिशास्त्राने मननीयाने तद्नुदेव कर्मे करणे आणि दुःख सुख दुःख लाभागाले प्रतीक्षमाणे क्षणात व्यत. भक्त म्हटल्यानंतर प्रारब्ध कुणाचं कसं असेल काही. तुकोबाराचं प्रारब्ध वेगळं, नाथ महाराजाचं प्रारब्ध, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं, नामदेव महाराजाचं ते पाय सगळ्याचं प्रारब्ध सगळे. आता आपल्या इथे पोरं येत असतात. प्रत्येकाचं प्रारब्ध सारखं आहे का? भिन्न भिन्न काय. तसं प्रारब्धावर म्हणाय भक्ती. कशावर नाही ते कोणतंही प्रारब्ध असेल त्याच्यावर समाधान आहे. मग मग प्रयत्न मग संसार प्रारब्धावर अवलंबून. कशावर अवलंबून असं आहे. आणि भक्ती कशावर अवलंबून? प्रेमावर अवलंबून आहे. प्रारब्धाचा भिन्न. ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध तुम्हाला माहिती नाही बघा. इथून एखाद्या ग्रस्ताला आपल्या मुलीला घेऊन जायचं होतं. लग्न झालं, सासरी घेऊन जायचं म्हणून निघाला होता. निघाला तर मुलीला घेऊन तिकडून ज्ञानेश्वर महाराज येऊन आले होते. कुठून? तिकडून. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजाला पाहिलं बघा याने. म्हटलं आज अपशकुन झाला. काय झाला? मुलीला आता सासरी न्यायचं. परत आला बघा. मस्ताच आला नाही तर ते आपल्या पुंडलिकाच्या जवळ पाणी आहे ना, त्याला स्नान करायला लागला. लोकांनी विचारलं, म्हटलं का स्नान का करता? काही प्रेतयात्रेला गेले होते का तुम्ही? नाही म्हटलं प्रेतयात्रेला गेले. मग स्नान करण्याचं कारण? मग त्यांनी हकीकत सांगितली. म्हटलं त्या संन्यासाच्या पोराचं काय झालं? म्हणलं आजचा दिवस कसा आहे? अशुभ आहे. हे कोण ऐकलं? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला इतके लोकांना काय आपला पिटकार आहे, मग आपण हे सुद्धा काय करायचं? आपण लोकांचं तोंड पाहू नये आणि आपल्या लोकांना काय करू नये. मग ते सिद्धपेठात आले आणि आपल्या कॉपीमध्ये दार बंद करून काय झालं? मग बसले बा. मग तिकडून मुक्ताबाई आली. मग ते हाका मारायला लागले, दादा दार उघडा, दार उघडा. दार का? मग तिला असं वाटायला लागलं झोप लागली असली म्हणून ते सिद्धरामेश्वर सभा बसले होते बा. काय ज्या अर्थी इतके हाका मारून दार ज्या अर्थी उघडत नाही त्या अर्थी काहीतरी घटना घडली असली. मग त्याच्यालाच सुरुवात केली. योगी पावन साह्य अपराध विश्वरागे झाले संत सुखे भावे पाणी. आपण तरुणी विश्वधारा आणि ताटी उघडा असा उपदेश कोण करते? कोणाला ज्ञानेश्वर महाराज. जीवदाताने आणि कोणी उपदेशी पाळले. दाते कोणाचे आणि जीवही कोणाचे आणि दणका कोणी दिला जिभेवर?
मग माणसाला राग येतो का नाही? म्हणून असं म्हणतं का 12-32 दात उपटून टाकू, कारण दुसऱ्यानं दिला असता तर. माझा ज्ञानेश्वर महाराज जगाहून भिन्न आहे का जगत स्वरूप आहे. ताटी उघडा विश्वरागे झाले वंदे तरी संत आपण तरुणी. तुमचा अवतार कशा करताय? लोकाला शांत करण्याकरता तुमचा काय आहे अवतार आहे. आणि तुमच्या अवताराचं प्रयोजन काय आहे? ज्ञानेश्वर महाराज लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग अर्थ ज्ञान राजा. याच्याकरता तो खराब ज्ञानोबराचा काय अवतार आहे. तात्पर्य सर्वांचं प्रारब्ध सारखं असते असं सांगता येत. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रारब्धामध्ये काय सुख आहे का? बालपणीच तर आईवडिलाला मुलाला टाकून आईवडील काय झाले? मग सामान्य दुःख आहे का? जावे त्याच्या भविष्य आहे. बरं गावातले लोक गावात राहू दे ना, मग सिद्ध भेटत काय होते? झोपडी होते. जिथे जावे तिथे छळ होत असे. काय होत असे? लोक त्यांना काय म्हणायचे? अजूनही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना नंतर काहीतरी लोक काय होतात काय काय माझा कोण होता. पण प्रारब्ध प्रत्येकाचं काय भिन्न भिन्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रारब्ध. मुक्ताबाईला तर वडील कसे हेही पाहायला मिळालं नाही. काय करे? लहान असताना तिच्या आईवडिलांनी काय टाकले? का सामान्य दुःख आहे काय? जावे त्याच्या भविष्य. तुकोबराचं दुष्काळी आटला द्रव्य दिला मान श्री गंधांना करता मी. कोपला पाटील गावाचे हातामध्ये भीक आहे काय? मुक्ताबाईचं मांडे भाजायला काय मिळालं होतं? खापर दिलेलं होतं. आहे काय? तुकोबराच्या त्यांची मुलगी तिच्याकरता तुकोबरा आल्या होत्या. असा इतिहास आहे. कथा बिथाच बोला पाहिजे. कारण भागीरथबाईला तुकोबराने वचन दिलं होतं. तिने सांगितलं होतं म्हटलं यावर्षी पावसाळा भरपूर पडला, गव्हाचं पीक कसं झालं, मी काय करणार आहे? शेवळ्या खाण्याकरता तुम्ही काय झालं पाहिजे. आणि ती कुठं दिली होती? इथं येलवाडीला तिथं उत्सव करतात ना. बरं आहे म्हणायला लागले, काय हरकत नाही. नाही म्हणायला लागले, वचन द्या की मी शेवळ्या खाण्याकरता आल्याशिवाय. आणि त्याच्या अगोदर तुकोबरा काय गेले. मग मग मला म्हटलं मला वचन दिलं की काय करणार शेवळ्या खाण्याकरता. त्याचा परिणाम असा तुकोबराला तिच्याकरता यावं लागलं. आल्यानंतर दाराला थाप मारली. मग ते दार उघड. मग ते तिने दार उघडलं तर कोण होतं? असं आलेंगानेच दिलं बा. मला न विचारताना शेवया खाताना तुम्ही वैकुंठाला कसे गेले? मग तुकोबराने सांगितलं लवकर लवकर काय कर. मग तिने शेवया केला. म्हणजे खाण्याकरता काय पाहिजे? दूध का पाणी पाहिजे? दूध कुठं आहे? गावात गेले आणि मला दूध आहे का? दूध आहे का? आमचे वडील जरा शेवया खाण्याकरता काय म्हटलं वेडी कुठली? एकदा माणूस इथून गेल्यानंतर परत येत असतो का? आणि तू तुझ्या बापाकरता वेडी झाली, आम्हालाही वेडी करतं का? जा बघू म्हणा. सगळा गाव फिरला पण काय भेटलं नाही. आणि मग ते दूध पाहतेचा चेहरा उतरला होता. ते मुक्ताबाईची अशीच गोष्ट आहे. सगळा गाव फिरते पण खापर भेटत. ज्ञानेश्वर महाराजांचा खापर कशाला पाहिजे? म्हणलं जठराग्नी काय केलं? त्याचं काय करीला ते काय? मग तसंच तुकोबारायचं. मग तुकोबाराने पाराच्या म्हटलं बाबा दूध काय झालं नाही. मग तिचं भांडलं घेतलं बा. येलेश्वरा ते पूजी म्हणून देवाचं दैवत कोण आहे? आळंदीचा सिद्धेश्वर आणि देवाचं येलेश्वर. मग तिथं नंदी असतो. तो कशाचा असतो? नंदी दगडाचा.
आणि दूध नंदीचे काढ आहे. मी कशाकरता सांगितलं, प्रत्येकाचं प्रारब्ध सारखं आहे का भिन्न भिन्न आहे? आता आपल्या संस्थेत विद्यार्थी तर सर्वांचं प्रारब्ध सारखं आहे का? कोणाला कोणत्या अडचणी, कोणाला काय, कोणाला काय आहे का? थोडं 4 मार्क कमी पडल्यामुळे म्हटलं नाव घेतलं नाही. तरी म्हणतो काय हरकत नाही, पुढच्या वर्षी बसू. आनंदी सोडायचे, चांगली आनंदाची गोष्ट. परत प्रारब्ध कसं आहे, सर्वांची भक्ती कशी आहे का? तो का म्हणे नववी भक्ती जाणीत होती. भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. भक्तिशास्त्राने विचाराने, भक्तिशास्त्र विचाराने केलं पाहिजे. असं हे भक्तिशास्त्र. मग देवाच्या घरी किंमत कोणाला आहे? मग ते सुजाती विद्या रूप गुण गहन क्रियादी भेद. पण परमात्मा रूप पाहत नाही, गुण पाहत नाही, त्याचं काही पाहत नाही. फक्त एक पै भक्ती आहे कमी येते सहान थोर भावाचे पावले. आणि त्याच्याकरता पशुचा विचार करत नाही, पक्षाचा विचार करत नाही. की जटायू कोण होता? गजेंद्र कोण होता? पशु होता. घ्यायचा सुखोबाराय कोण होते? चोख्या मेळाचा काय बोलू लागेल. कितीतरी अभंग आहे बघा. ऊच नीच काही नाही भगवान शिष्ट भाव दासी पत्र करण्यास मिथुराच्या हे सर्व तुम्ही पवित्र ते कोळ म्हणजे ते राखावा कावंका त्याची कबीर मोमेन लतिफा मुसलमान शिवाय सगळे. पण कशाला किंमत आहे? भक्तीला किंमत आहे. जातीला किंमत नाही, वयाला किंमत नाही, गुणाला किंमत नाही. फक्त कशाला किंमत आहे? जातीला. व्यवसाय अशी हे भक्त सर्वामध्ये भगवत प्राप्तीचं साधन सर्व तत्स्य गायन त्याचे आचार्य लोकांनी आणि हे केलेलं आहे. कोणत्याही रूपाला अनुसरून तरी गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मीय निवेदनासक्ती. कोणी कशावर प्रेम करेल, कोणी कशावर प्रेम करेल. पण प्रेम हा महत्त्वाचा काय विषय आहे. प्रेम म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजे तुका म्हणे म्हणून सतत भक्ती करणाऱ्या पुरुषाला भगवंता प्रेम दे. प्रेम देवाचे देहभाव आहे नक धरावेपणे. कालांतराने त्याच्याविषयी आवड उत्पन्न होणं यालाच म्हणतात प्रेम. आणि मग पुढे नाही का असे नारद भक्तिसूत्र आहे. प्रश्न जो कोणी नारद भक्तिसूत्राचा विचार करेल, दर्शन करेल, परमात्मा त्याच्यावरती प्रेम केल्याशिवाय कोण चरित्र आहे. आता हनुमान जयंती कधी आहे? चालू द्यायचं का समाप्ती करायची? चालू द्यायचं. बरं आहे. तुम्हाला इच्छा आहे तर मग आम्हाला हे आणखी पुन्हा असलेला विषय काय करू? मग इथेच थांबू.